नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं हे कुणाच्या दबावाखाली होत आहे? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठीचा प्रयत्न. खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धसांचा आरोप. सुरेश धसांकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन. अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली. सतीश भोसलेवर कारवाई होणार. धसांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही. आरोपी सतीश उर्फ भोसले उर्फ खोक्याच्या घर पेटवणं आणि कुटुंबियांना मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आणखी एका हत्येनं बीड जिल्हा हादरला. आष्टी तालुक्यात प्रेम प्रकरणामधून तरुणाला मारहाण करत हत्या. विकास बनसोडे असं तरुणाचं नाव. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांवर सारखेच अंजली दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं. दमानी यांची टीका. आष्टीतील हत्येची घटना संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती. हत्येच्या घटनेची CID चौकशी करा. सचिन खरात यांची मागणी.